सुंदरच आहे. दरवर्षी बाप्पाचं आगमन झाल्यानंतर एक वेगळं प्रसन्न, चैतन्यमय असं वातावरण तयार होऊन जातं घरी. तुम्ही सगळे येता या निमित्ताने आणि सगळ्यांच्या घरात बाप्पा विराजमान झाले, की मला असं वाटतंय खऱ्या अर्थाने एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे नक्कीच यंदाचा गणेशोत्सव देखील नेहमीप्रमाणे अतिशय प्रसन्नदायी असं ठरेल यात शंका नाही. तुम्ही गणपती बाप्पा स्वतः साकारता. कोणतं रूप यावर्षी तुम्ही साकारलं? आम्ही विचार करत होतो, मी आणि माझा भाऊ अतुल, की काय यंदा बनवूयात. यंदा आमचं 7वं वर्ष आहे. गेली 6 वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बाप्पा साकारतो आहोत. एरवी बालगणेशाचं रूप आम्ही साकारतो किंवा शंकराचं रूप असेल किंवा एकदा संत तुकारामांचं रूप असेल. तर यंदा आम्ही हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत आहेत, असं एक चित्र कुठेतरी पाहिलं होतं. तर ते मनात राहिलं आणि मग असा विचार केला, की त्या स्वरूपातली मूर्ती बनवूयात. त्यामुळे हा प्रयत्न आहे. तर यावर्षी काय बाप्पाच्या चरणी काय प्रार्थना करताय? काय मागताय? मागणं खूप आहे. एवढंच आहे, की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असणारे विघ्न दूर होऊ देत. विघ्नहर्ता आहे बाप्पा. त्यामुळे आपण नेहमीच असे म्हणतो, की मोठमोठे विघ्न दरवर्षी असतात. यंदा तर फार बेसिक आहे गरजा आपल्या. खड्डे तरी बुजू देत एवढी तरी मागणी आहे आणि बाप्पाला सगळंच माहिती आहे. त्यामुळे बाप्पाला वेगळं काय सांगायचं. मूलभूत गरजा या समाजातील नागरिकांच्या पूर्ण होऊ देत, अशा अपेक्षा आहेत.